ठाण्यात बोगस मतदान झाले, जितेंद्र आव्हाड व राजन विचारे यांचा आरोप। ठाण्यातील मतदान केंद्रावरती अतिशय संत गतीने मतदान प्रक्रिया सुरू ठेवून बोगस मतदान केल्याचा आरोप उद्धव सेनेचे खासदार राजन विचारे व शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। शासकीय यंत्रणा हाताशी धरली आहे, जिथे त्यांना कमी मतदान होणार आहे तिथे मशीन संथ केल्याचे त्यांनी सांगितलं। सोमवारी आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी महाराष्ट्र विद्यालय येथे मतदान केले। मी ज्या शाळेत मतदान करायला आलो त्या ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप त्यांनी केला। एक मत द्यायला जर 5 मिनिटे लागणार असतील तर पूर्ण दिवसात 120 मतदान होईल, त्यामुळे निश्चितच मतदानाचा टक्का कमी होईल। निवडणूक आयोगाने जर कोणाच्या हाताचे बाहुले म्हणून काम करणार असेल आणि अधिकारी मुद्दाम मशीन स्लो करणार असतील तर निवडणुका घेऊच नका, त्या रद्द करून टाका, असंही त्यांनी सांगितलं। त्यांनी 2000 लोक बाहेरून बोगस मतदानासाठी आणली होती। महाराष्ट्र विद्यालय येथे 10 बोगस मतदान झाल्याचा दावाही त्यांनी केला। भलत्याच माणसाने मतदान केल्याचे यावेळी समजलं। सेंट जॉन शाळेत एका मतदाराने बोगस मतदान झाल्याचा आरोप केला। भरत दामाजी बव्वा हे पत्नीसोबत मतदान करण्यासाठी आले होते, त्यांच्या नावापुढे आधीच मतदान झाल्याची खूण दिसून आली। त्यांनी याबाबत जाब विचारला असता तुमचे आधीच मतदान झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली। मी त्यांना मतदान ओळखपत्र आधार कार्ड दाखवले, मात्र तरीही तुमचं मतदान झाल्याचं सांगण्यात आले, त्यामुळे माझ्या नावावर कोणी बोगस मतदान केले असा सवाल बव्वा यांनी केला आहे। केंद्रावर सकाळीच बोगस मतदान झाले तर खासदार राजन विचारे यांनी सोमवारी सहकुटुंब ठाण्यातील सिद्धिविनायक मंदिर, धर्मवीर आनंद दिघे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद घेऊन सरी येथील सेंट जॉन शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला। आज 20 मे पवित्र मतदानाचा दिवस आहे। मी माझं मतदान केलेलं आहे। मी सर्व जनतेला आवाहन करते की आज 2-3 प्रकार इथे उघडकीस आलेले की जे मतदान करायला गेले त्यांच्या नावावरती अगोदरच कोणीतरी मतदान करून गेलेलं आहे। त्याच्यामुळे ही घटना त्यांनी त्वरित निदर्शनास आणून द्यावीत आणि आपलं टेंडर वोट द्यावं, जेणेकरून तुमचा मतदानाचा हक्क तुम्हाला बजावता येईल। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव भरत दामजी बव्वा, मी रहिवासी आहे ठाण्याचा जोशीवाडा चरई। आज सकाळी 20 मे रोजी मतदान सेंटरवर मी मत करायला आलेलो। माझा मतदान सेंटर आहे सेंट जॉन स्कूल, रूम नंबर 35 मध्ये माझा मतदानचा हे होता। जेव्हा मी रांगेत उभो होतो, माझा जेव्हा नंबर आला तेव्हा बघितलं तर ऑलरेडी माझ्या नावावर मत झालेला होता। मी मतदान अधिकाऱ्यांना विचारला की माझ्या नावावर ऑलरेडी टिकमार्क कसा आहे, तेव्हा ते लोक म्हणतात की तुमच्या नावाचं ऑलरेडी वोटिंग झालेलं आहे। मग ते लोकांनी माझे डॉक्युमेंट वगैरे चेक केले, सगळं मॅच केला, ते लोकांनी ऍक्सेप्ट केला की माझ्या नावाचा बोगस वोट झाला आहे। त्यांनी माझा समोरचा आयडी नंबर दाखवला, आधार कार्ड नंबर सुद्धा चुकीचा होता। म्हणजे हे लोक काय डोळे बंद करून घेतात? फायदा काय असा लोकतंत्राचा? म्हणजे हे तो उठसूट कोणाचा पण वोट घेणार डोळे बंद करून। तर मला सुद्धा ते लोकांनी वोट करायला दिलेला नाहीये। मी एवढा भांडलो त्यांच्याशी, अर्धा पोणा तास बहस केली, नंतर मला वोट करायला दिला, ते पण बॅलेट पेपरवर वोट घेतलाय माझा, ईव्हीएम मशीनवर मला वोट करायला दिलेला नाहीये। माझा वोट ते लोकांनी कागदावर घेतलाय टेंडर वोट म्हणून। माझा नागरिकांनी हाच विनंती आहे, सगळे नागरिक ज्यांचा इलेक्शन कार्ड मध्ये नाव आहे तो तुम्ही जास्त या आणि तुमच्या नावाचा वोट करा, नाहीतर तुमचा पण बोगस वोट होईल। मतदान जोरदार चालू आहे, शासकीय यंत्रणा हातात धरलेल्या आहेत। जिथे मतदान आपल्याला कमी होणार आहे माहिती आहे, तिथे मशीन स्लो केल्या गेल्या आहेत। हे सगळं आमच्या लक्षात आहे। एक मत द्यायला जर 5 मिनिटं लागणार असतील तर एका तासात किती मतदान होईल? 12। पूर्ण दिवसात किती मतदान होईल? 120। आणि यादी आहे 1400ची। कसं होणार आहे? इलेक्शन कमिशन जर कोणाच्या हाताचं बाहुलं बनून तिथे काम करणार असेल, अधिकारी मुद्दामून वोटिंग स्लो करणार असतील तर इलेक्शन घेऊ नका ना, रद्द करून टाका ना। बोगस मतदान करतायत, इलेक्शन मशीन स्लो करतायत, मुद्दामून फोटोग्राफ ओळखीचा येत नाही, तुमचं वय ह्याला मॅच होत नाही। तुम्हाला काय दिलंय? 14 बी दिलेत ना। मग आधार कार्ड वरती क्लिअर नाही आहे, कसली कारणं देतात निवडणूक अधिकारी? निवडणूक अधिकारी मुद्दामून प्रोसेस स्लो करता आहेत आणि आज जाहीर आरोप करतो। ते मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात होतंय म्हणूनच बोगस होतंय। सगळी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावलेली आहे, मी सांगतो तुम्हाला, 2000 लोक बाहेरनं आणली होती बोगस मतदान करायला, 10 बोगस मतदान महाराष्ट्र शाळेमध्येच झालेले आहेत। पण निवडणूक फ्री फिअरलेस झाली पाहिजे। असं दमदाटी करून पोरं घुसून असं मतदान होत नाही। दहशतीने देश जिंकता आला असतो। मी आपल्या मतदारांना नम्र विनंती करेल की या ठिकाणी जर असा प्रकार त्या ठिकाणी झाला असेल, ज्या ठिकाणी त्यांचा मतदानाचा हक्क कोणतरी दुसरा हिरावून घेत असेल, त्या ठिकाणी बोगस मतदान करत असेल, तर आपल्या कायद्याद्वारे 17 नंबरचा फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यावा आणि त्याला ह्या प्रक्रियेमध्ये त्याचा मतदानाचा हक्क बजावण्याचा हक्क या ठिकाणी राहील।
जेणेकरून त्याला टेंडर वोट टाकण्याचा अधिकार राहील.